नमस्कार मित्रांनो, बिझी असल्यामुळे व्हिडिओला थोडासा उशीर होतोय, त्यामुळे सॉरी। माझ्या आवडत्या अत्यंत सुंदर 4 ओळी आहेत। मेहनत करो लेकिन खामोशी से, फिर कामयाबी शोर मचाएगी। मेहनतीला शॉर्टकट नाही मित्रांनो, पण मेहनत करताना सगळ्या गावाला सांगायची गरज नाही। तुमचे जे हितचिंतक ज्यांचा तुम्ही सल्ला घेता त्यांनाच फक्त सांगा, आणि प्रयत्नानंतर जे यश मिळेल ते यश सगळ्यांना बोंबलून सांगून देत की तुम्ही काय आहात। तर लग्नानिमित्त गावी आलो होतो। ही गावचा रविवारची सकाळ, आणि आज आहोत आपण आमच्या जवळील सुप्रसिद्ध बेल्ले गावामध्ये। हे अत्यंत जुनं गाव आहे मित्रांनो। ह्या गावामध्ये पूर्व प्राचीन काळापासून बाजार भरतो। ही ती बाजार तळाची जागा, जनावरांचा मोठा बाजार भरतो, मोठं गाव आहे। आणि याच गावामध्ये आपण आलेलो आहोत एक प्रसिद्ध अशी मिसळ खायला, आणि त्या मिसळचं नाव आहे राज मिसळ। आमच्या भागामध्ये अत्यंत सुप्रसिद्ध असलेली ही मिसळ आहे। अत्यंत गावरान पद्धतीची स्पेशल मटकीची मिसळ मिळते इथे। ही मिसळ खायची असेल तर तुम्हाला थोडं लवकर यावं लागेल, स्पेशली सुट्टीच्या दिवशी एक 10-11पर्यंत यावं लागेल, नाहीतर ही मिसळ लवकर संपते। इतर दिवशी भेटू शकते तुम्हाला। आळे फाट्यापासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे हे सुप्रसिद्ध बेल्ले गाव, आणि बेल्ले गावची सुप्रसिद्ध मिसळ, जिथे आज आपण आलेलो आहोत। थोडी गावामध्ये आतमध्ये आहे ही मिसळ, आतल्या भागात जावं लागतं, गावामध्ये कोणी सांगेल तुम्हाला। आणि हेच आहे ती सुप्रसिद्ध राज मिसळ। ही आली आपली मिसळ। इथे 30-40 लोक एका वेळेस खाऊ शकतात। तर ही आपली मिसळ भजी। चला एकदा मिसळचा घास घेऊया। कांदा आणि हे लिंबू यांना थोडं आता एकजीव करूया, आणि आता घेऊया पहिला घास राज मिसळ। अप्रतिम, खरंच 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 हा मटकीचा रस्सा खरंच खूप छान आहे। आता एक घास पावासोबत ट्राय करूया। मला पावासोबत मिसळ खरंच आवडते। खरंच खूप खूप छान लागते, अत्यंत भारी। ज्या लोकांना पाव आवडत नाही ते बिना पावाची सुद्धा खातात। इथं बरेच गावचे लोक बिना पावाची मिसळ खातात। सोबत गोल गोल भजी, एक नंबर। आता थोडासा रस्सा घेऊया। ही बघा मटकी, अत्यंत भरभरून मटकी दिलेली असते, आणि थोडीशी तरी मला स्वतःला तरी आवडते। मी काय रोज रोज तर खात नाही, पण कधी जेव्हा खातो तेव्हा थोडी तरी घेतोच मी। तरीसोबत टेस्ट इन्हान्स होते मस्त। तर तरीसोबत ट्राय करू एकदा। खरं एक नंबर टेस्ट आहे या मिसळची। सोबत भजी, मिरची, काय लागतं अजून माणसाला। खरंच ही मिसळ खूप भारी आहे, अप्रतिम आहे। तुमचं पोट भरेल पण मन नाही भरणार, एवढं नक्की सांगू शकतो। एकदा नक्की ट्राय करा। शहरातली मिसळ आणि गावची मिसळ फरक कळेल तुम्हाला लगेच। हा चहा, ही बघा खवयांची गर्दी रोज असते इथे। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नव्या चवीसह। तोपर्यंत बाय बाय, टाटा।